रिलेशनल कन्स्ट्रेंट चं इंट्रोडक्शन आता आपण बघूया, जिथे आपल्याला थोडंफार काही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आरडीबीएमएस म्हणतो किंवा जेव्हा आपल्याला कधी डेटाबेस डिझाईन करण्याची वेळ येते किंवा एंटिटी रिलेशनशिप डायग्राम बनवतो आपण, त्यानंतर काही टेबल क्रिएट करतो, त्यासाठी आपल्याला काही की कन्स्ट्रेंट किंवा नियम म्हणजे बिझनेस रूल्स आहे काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी रेफरन्सिंग म्हणजे काय आणि प्रायमरी की आणि फॉरेन की काय आहे आणि त्यांच्यातला फरक काय आहे आणि पॅरेंट टेबल काय आणि डिपेंडंट टेबल काय ते आपण बघणार आहोत. तर रिलेशनल मॉडेल कन्सेप्टमध्ये पहिली गोष्ट आहे बिझनेस रूल्स. म्हणजे मी जसं सांगितलं की कोणताही बिझनेस असतो त्यासाठी काही नियम असतात. म्हणजे जेव्हा आपण आता काही बिझनेसचा डेटा आपण डेटाबेस टेबल्समध्ये स्टोअर करणार आहोत, तर काही कन्स्ट्रेंट म्हणजेच काही बिझनेस रूल्स अप्लाय करावे लागतात. म्हणजे आपण असं काही नाही की काही डेटा कसा पण आपण स्टोअर करू डेटाबेस टेबल्समध्ये, तर तसं नसते. त्यासाठी काही नियम आपल्याला अप्लाय करावे लागतात. त्यासाठी रिलेशनल मॉडेलमध्ये कन्स्ट्रेंट्स हा प्रकार आहे की जिथे आपल्याला काही डेटा जेव्हा आपण सेटअप करतो किंवा जेव्हा डेटा इन्सर्ट करतो तेव्हा रूल्स अप्लाय करावे लागतात. जसं की आपण आता बघितलं की रिलेशनशिप वन टू मेनी, मेनी टू वन, असे जे काही रिलेशनशिप असतात. आता इथं जी आहे ती वन टू वन रिलेशनशिप आहे. बुक एकाच ऑथरने लिहिलेला आहे. तर ही जे दिलेलं आहे तर याला काय म्हणतात की रेफरन्सिंग. म्हणजे हे दोन बुक आणि ऑथर एकमेकाला रेफर करतात. म्हणजे ही रेफरन्सिंग कन्स्ट्रक्ट आहे, एकमेकाला रेफर करणे. म्हणजे आपल्याला काही डेटा रिट्रीव्ह करायचा असेल, बुकच्या ऑथरची डिटेल इन्फॉर्मेशन काढायची असेल, तर ती आपण ह्या ऑथर टेबलमधून काढू शकतो. तर त्याच प्रकारे याला रेफरन्सिंग कन्स्ट्रेंट म्हणतात. आणि मग जेव्हा आपण आता ईआर डायग्राम डिझाईन करतो, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, की जिथे आपण वेगवेगळे टेबल्स आयडेंटिफाय केले, त्याचे कॉलम्स आयडेंटिफाय केले, तर त्यासाठी आपण काही आय डी फील्ड्स देतो. म्हणजे आता इथं तुम्ही बघशाल ऑथर टेबलमध्ये ऑथर आय डी आहे, ऑथर लिस्टमध्ये इथं ऑथर आय डी एफ के आहे, बुकमध्ये बुक आय डी पी के आहे, बॉरोअर आय डी मध्ये पी के, आणि इकडे पण बॉरोअर आय डी. तर ह्या गोष्टी ज्या आहे बोल्डमध्ये लिहिलेल्या इथे ते प्रायमरी की आहे. प्रायमरी की काय असतात ना की ह्या युनिकली आयडेंटिफाईड इच रो इन अ टपल. म्हणजे जो टेबल जो आहे आपल्या त्या टेबलमध्ये एक कॉलम असा असतो की तो डेटा आपल्याला 1 2 3 4 5 असे या टर्म्समध्ये आपण डिझाईन करू शकतो. किंवा त्याचा डेटा इन्सर्ट करू शकतो. का करायचा? तर हा एक कॉलम असेल की ज्याला रेफर करून आपण त्यातला डेटा रिट्रीव्ह करू शकतो. आणि जेव्हा दोन टेबल जॉईन करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला प्रायमरी की आणि फॉरेन की या दोन फील्डने आपण ते जॉईन करू शकतो. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत जॉईन कसे असतात. पण तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन की ह्या दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. फॉरेन की म्हणजे काय? सेट ऑफ कॉलम्स रेफरिंग टू प्रायमरी की ऑफ अदर टेबल. म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता की ऑथर आय डी ही फॉरेन की आहे. ती कोणाला रेफर करते? ह्या ऑथर टेबलच्या प्रायमरी कीला. सिमिलरली ही बुक आयडी आहे ती कोणाला रेफर करते? ह्या बुक आयडीच्या प्रायमरी कीला. तर अशा पद्धतीने जे कीज असतात एका टेबलमधून, आता आता हे का असतात? आता इथे बघितलं की काही इन्फॉर्मेशन ह्या टेबलमध्ये, काही इन्फॉर्मेशन ह्या टेबलमध्ये. तर आता मला रोलची इन्फॉर्मेशन काढायची असेल तर हा ऑथर आय डी इथं दोन्ही कॉमन असायला पाहिजे, तरच आपण ते काढू शकतो. आपण जेव्हा ऍक्च्युअल डेटा बघू ना तेव्हा प्रॅक्टिकल करू तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होतील या गोष्टी. परंतु प्रायमरी की ही युनिक असते हे लक्षात घ्या, आणि फॉरेन की ही दुसऱ्या टेबलमध्ये असते जी पहिल्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. तर दोन टर्मिनॉलॉजी, पॅरेंट टेबल आणि डिपेंडंट टेबल. म्हणजे ज्या टेबलमध्ये प्रायमरी की आहे तो पॅरेंट टेबल, आणि ज्या टेबलमध्ये फॉरेन की आहे तो डिपेंडंट टेबल. आणि फॉरेन की काय करते? ती पॅरेंट टेबलला, टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जिथे की आपण रेफरन्सिंग काय आहे, प्रायमरी की आहे काय, फॉरेन की काय आहे, आणि पॅरेंट टेबल आणि डिपेंडंट टेबल काय आहे.